लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक गुन्हेगारी देखील आता समोर येत आहे। लोकसभा निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा यामध्ये सतर्क झाली असल्याचं पाहायला मिळतं। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे। परवाना बंदूकधारकांना आपले शस्त्र जमा करण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं होतं। कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 205 जणांकडे परवानाधारक शस्त्र होते। यामधील 161 जणांनी आपले शस्त्र जमा केल्याची माहिती कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली। पोलीस स्टेशन कोळशेवाडीच्या हद्दीमध्ये एकूण 205 शस्त्र हे लायसन्स्ड शस्त्र आहेत आणि त्या शस्त्रधारकांना लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती असे शस्त्र जमा करायचे असतील तर ते आम्ही आवाहन केलं होतं की आपण आणून जमा करावेत। त्यापैकी जवळपास 161 लोकांनी आपले स्वतःचे शस्त्र या ठिकाणी आणून जमा केलेले आहेत। आणि जसं बँक आहेत किंवा सिक्युरिटीच्या व्यवस्था सिक्युरिटीचे जे काही एजन्सीज आहेत किंवा स्पोर्ट्स आहेत किंवा ज्वेलर्स आहेत ज्यांना स्वतःचं शस्त्र स्वतःकडे ठेवणं गरजेचं आहे अशा लोकांनी ते स्वतःकडे ठेवलेले आहेत। आणि ज्यांना व्हॉलंटरीली जमा करायचं आहे त्यांना आम्ही काही प्रतिबंध घातला नाही, ते लोक आणून जमा करू शकतात। आताही काही लोकांनी जमा करण्याची इच्छा जाहीर केलेली आहे, तेही आणून जमा करू शकतात। आतापर्यंत 161 लोकांनी जमा केलेले आहेत 205 पैकी। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत। पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24।